नमस्कार. नवीन वर्षाच्या आपणा सर्वांस खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ देत, निरोगी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत तुम्हाला घेऊन डहाणूच्या या चौपाटीवरती. आणि या डहाणूच्या बीचवरती तुम्हाला या ठिकाणी सुंदर असं सूर्यकिरण पडलेले सागराच्या या पाण्यावरती आणि सुंदर अशा लाटा तिकडून येताना आपल्याला दिसत आहेत. अशा वेव्स आपल्याला दिसत आहेत. आता भरतीची वेळ आहे आणि आपण उभे आहोत ह्या डहाणू बीचवरती. आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी दाखवतोय आपण नेहमीच फिरत असतो. आपल्या घरातील वयोवृद्ध लोकांना कोण बीचवरती घेऊन जात नाही, कोण फिरायला सहसा लोक घेऊन जात नाही. परंतु मी माझ्या आजीला, तिचं वय आहे 98 वर्ष, तर माझ्या आजीला ह्या समुद्र किनाऱ्यावरती घेऊन आलेलं आहे. आजीने माझ्या कधी समुद्र पाहिलं नव्हता, पाहिला असेल बऱ्याच वर्षापूर्वी, परंतु आज अनेक वर्षानंतर तिला हा समुद्र दाखवण्याचा योग आला आणि तिला समुद्र दाखवलेले आहे. आपण आजी पाहू शकतो या ठिकाणी. आता माझ्या आजीचं वय साधारण 98 वर्ष आहे आणि ह्या वर्षीसुद्धा म्हणजे एवढ्या वयस्कर झालेली माणसं आपल्यासमोर आहेत आणि त्यांना एक समुद्र किनाऱ्यावरती घेऊन यायचा माझा जो इच्छा होता तो पूर्ण झालेला आहे. कामानिमित्त इकडे आलो होतो, पण त्याच निमित्ताने आपल्या आजीला समुद्रावरती घेऊन आलो, या समुद्राच्या बीचवरती घेऊन आलो आणि मस्त वाटलं का? छान ना? आजी खुश आहे आणि समुद्र पाहिलेला आहे. आजी नाव लागून आल्या का तू? बघितला, हे प्रेम आहे. ॲक्च्युली हे मायेने पप्पी गेडे हे आता कमी झालेलं आहे, परंतु त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आणि ह्याच निमित्ताने का होईना त्यांना आपण या समुद्रावरती घेऊन आलो आणि आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवला की जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात या छानशी अशा समुद्रावरती जाऊन आपण केलेली आहे. निसर्गाने नटलेलं हे बीच आहे. या ठिकाणी सुरूची झाडं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुरूची झाडं आहेत आणि दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेतसुद्धा थंडगार असं वातावरण या ठिकाणी, थंडगार वारे सुटलेले आहेत, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा धोका आपल्याला जाणवत नाही आणि या ठिकाणी पर्यटकसुद्धा आलेले आहेत. शनिवारचा दिवस असल्यामुळे काही लोक या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. आपण कामानिमित्त इकडे आल्या असल्यामुळं आपल्याला राहता येणार नाही, परंतु काम पण होतं आणि या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं फिरणंसुद्धा झालं. धन्यवाद.